आणि यानंतर आता आढावा घेऊया महत्त्वाच्या 100 बातम्यांचा महाफास्ट पद्धतीने। रशिया युक्रेनमध्ये आज पुन्हा चर्चा होणार आहे। अगोदरची बैठक निष्फळ ठरल्यानंतर युद्धावर पुन्हा तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले। यूएनजीए रशियाच्या विरोधात प्रस्ताव पास झालेला आहे। रशियाच्या विरोधात 141 मतं तर रशियाच्या बाजूने फक्त 5 मतं पडलीत। भारताने सलग तिसऱ्यांदा तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असून प्रस्तावावेळी भारताची अनुपस्थिती होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आहे। युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी ही चर्चा होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत रशिया युक्रेन युद्धावर चर्चा झाली। ऑल्बिया बंदरात रशिया नौदलाच्या क्षेपणास्त्राने बांगलादेशच्या मालवाहू जहाजावर हल्ला केलाय। युक्रेनच्या सैनिकांकडून रशियन सैनिकांचा शोध घेत असतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। युद्ध चाललेल्या भागातून रशियन सैनिकांनी रशियन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। रशियाने युक्रेनमधील काही नागरी वस्तींवर बॉम्ब हल्ले केले होते, परंतु बॉम्ब न फुटल्यामुळे मोठं नुकसान टळलेलं आहे। युक्रेनमधील कीव शहर बेचिराख झालेलं आहे, तर नागरिकांचं नुकसान आणि हाल होत आहेत। सीमालँडच्या कर्मचाऱ्यांनी डॉनबासमध्ये रशियन सैन्याच्या समर्थनार्थ फ्लॅश मॉब केलाय। Друзья, спасибо вам огромное за поддержку. युक्रेनमधून आलेल्या 183 विद्यार्थ्यांचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मुंबई विमानतळावर स्वागत केलंय। जवळपास 17,000 लोक युक्रेनमध्ये अडकले असून त्यापैकी 4,000 लोक आले असल्याची माहिती रावसाहेब दानवेंनी दिली। भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबस्टर भारतीयांना घेऊन मध्यरात्री मायदेशी परतला आणि या हवाई दलाच्या विमानातून 200 भारतीय मायदेशी परतलेत। या भारतीय नागरिकांचं केंद्रीय राज्यमंत्री अजय भट्ट यांनी इंडियन एअर फोर्स स्टेशनवर स्वागत केलंय। युक्रेनवरून मध्यरात्री दिल्लीत 200 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान दाखल झालंय। केंद्रीय मंत्री VK सिंग यांनी युक्रेन पोलंडच्या सीमेवर बुडोमेज येथे भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याचं वाटप केलंय। हंगेरी, रोमानिया आणि पोलंड येथून काल रात्री 9 विमानांनी उड्डाण केल्याची माहिती परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी दिली। युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ गुगलने रशिया टुडे आणि स्पुतनिकला ब्लॉक केलंय। नेटफ्लिक्स कंपनीने रशियातील सर्व प्रकल्प थांबवलेले आहेत, तसंच युक्रेनवरील हल्ल्याचा नेटफ्लिक्सकडून निषेध करण्यात आलाय। युक्रेनवरील हल्ल्यानंतर जागतिक बँकेने रशिया आणि बेलारूसमधील सर्व प्रकल्प थांबवलेत। कझाकिस्तानच्या बायकोनूरमध्ये रशियन लॉन्च पॅडकडून US, जपान आणि UK या देशांचे ध्वज हटवण्यात आले, परंतु भारताचा तिरंगा मात्र हटवण्यात आलेला नाहीये। युद्धात रशियाचे 7,000 सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केलाय। युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना बंधक बनवून भारतीय विद्यार्थ्यांचा ढाल म्हणून वापर केल्याचा दावा रशियानं केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून 8,74,000हून अधिक लोकांनी युक्रेन सोडल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित विषयक संस्थेने केलाय। रोमानियामध्ये गस्त घालणारं रोमेनियन MiG-21 हे लढाऊ विमान कोसळलंय। युक्रेनची राजधानी कीववर रशिया अधिक तीव्रतेने आता हल्ला करणार आहे। 7 दिवस उलटूनही कीववर ताबा न मिळवता आल्यानं रशियानं हा मोठा निर्णय घेतलाय। रशियन सैन्यानं खिर्सन शहरावर ताबा मिळवल्याचा दावा रशियाने केलाय।
रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तिसऱ्या महायुद्धाची धमकी दिली. रशियाने अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देत तिसरं महायुद्ध विनाशकारी असणार असं म्हटलंय. खार्किव्हमधील भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी दूतावासाकडून सूचना जारी करण्यात आल्या. लवकरात लवकर खार्किव्ह सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. युक्रेनच्या लिसिनचान्स्क शहरावर रशियाने रॉकेट रशियन सैन्याकडून युक्रेनच्या इर्पिन शहरावर जोरदार हवाई हल्ले सुरू आहेत. सल्टिवका आणि खार्किव्हवर रशियाने हल्ला केलेला आहे. या हल्ल्यात 2 मजली इमारतीला आग लागली होती. युक्रेनच्या खार्किव्हमध्ये कर्फ्यूची घोषणा करण्यात आलेली आहे. संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आलाय. रशियन सैनिकांना युक्रेनसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे. तर रशियन सैनिकांच्या शरणागतीनंतर युक्रेनियन लोकांची माणुसकी पाहायला मिळाली. युक्रेनियन लोकांनी सैनिकाला चहा आणि जेवण दिलंय. युद्धाबाबत खोट्या चुकीच्या बातम्या दिल्यास 15 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्यासंदर्भात रशियाच्या संसदेत प्रस्ताव पास झालाय. खार्किव्हमधील सिटी काउन्सिलच्या इमारतीवर रशियाने मिसाईल हल्ला केलाय. रशियाने युक्रेनमधील रहिवाशी इमारतीवर मिसाईल डागल्याचा एक नवा व्हिडिओ समोर येतोय. युक्रेनमधील अनेक शहरांवर हेलिकॉप्टरमधून रशियन सैनिक लक्ष ठेवतायत. रशियाने खार्किव्हमधील पोलीस मुख्यालयावर हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झालाय. खिर्सनमधील एका दुकानाच्या दरवाजावर गोळीबार करत दरवाजा तोडण्याचा प्रयत्न रशियन सैनिक करत असल्याचं समोर आलंय. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव शहर बेचिराख झाल्याची दृश्य समोर आलेली आहेत. रशियाने युक्रेनमधील झैटोमीर शहरातील महिलांच्या प्रसूती रुग्णालयावरच हल्ला केलेला आहे. या हल्ल्यात रुग्णालयाची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. युद्धामुळे युक्रेनमधील साल्टिवका शहरातील विध्वंसाची दृश्य समोर आलेली आहेत. रशियन सैन्याकडून शासकीय इमारती, शाळा आणि घरांवर हल्ला करण्यात येतोय. रशियन सैन्याने केलेल्या गोळीबारामुळे खार्किव्हमधील एका शाळेच्या नुकसानीचा व्हिडिओ समोर आलाय. युक्रेनमधील शहरांवर हल्ल्याच्या तयारीला वेग आलेला आहे. रशियन सैन्यासाठी अतिरिक्त रशियन लष्करी उपकरणं सज्ज केली जात असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. युक्रेनमधील खार्किव्हमध्ये काही भागात रॉकेट हल्ल्याचं सत्र हे सुरू आहे. रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये पेट्रोल बॉम्बच्या निर्मितीला आता गती आली आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किव्हमधील साल्टिवका शहरावर हल्ला केलेला आहे. रशियन सैन्याने लिसिचान्स्क शहरातील टॉवरवर हल्ला करण्यात आल्याने टॉवरचं मोठं नुकसान झालंय. खार्किव्ह शहर सोडण्याच्या सूचना मिळाल्यानंतर खार्किव्ह शहर सोडण्यासाठी नागरिकांनी रेल्वे स्थानकात मोठी गर्दी केली. रशियाच्या हल्ल्यांमुळे जीव वाचवण्यासाठी युक्रेनी नागरिकांची आता धावपळ सुरू आहे. रशियन सैन्यापासून कीव शहराला वाचवण्यासाठी अजोव बटालियन मैदानात उतरली आहे. Армія тримається в прямому сенсі слова зараз героїчно. Купа міст в оточенні. रशियन सैन्याने मोठ्या प्रमाणात युक्रेनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न रोखण्यासाठी अनेक ठिकाणी युक्रेनचे नागरिक रस्त्यावर उतरले. रशियन सैन्याकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या अनेक ठिकाणी सध्या विरोध होताना दिसतोय. युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ युरोपियन युनियनने रशियावर बहिष्कार टाकलाय.
युरोपियन युनियनच्या सदस्यत्वासाठी सकारात्मक भूमिकेची वाट पाहतोय असं ट्विट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केलंय. रशियाकडून युक्रेनमध्ये आतापर्यंत 450हून अधिक मिसाईल हल्ले केलेत असा दावा अमेरिकेने केलाय. युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष बदलण्याची रशियाचा मानस असून विक्टर यानुकोविचला युक्रेनचा राष्ट्रपती बनवण्याची रशियाची इच्छा आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारचं 24 तास काम सुरू असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एक विमान दाखल झालेलं आहे. 183 विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान दाखल झालंय. शरद पवार यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. केंद्र सरकार विरोधी पक्षांसोबत चर्चेला तयार नाही, तसंच पंतप्रधान मोदी यांना विद्यार्थ्यांचे काही पडलेलं नाही असं पवार म्हणाले. युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी आम्ही दूतावासाच्या संपर्कात असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. 3 मार्च ते 25 मार्च पर्यंत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहील. सापाच्या पिल्लाला 30 वर्ष दूध पाजलं, आमच्यावरच आता फणा काढतात अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय. माझे 170 मोहरे फोडून दाखवाच असं आव्हान देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलंय. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला. 5 दिवस कळ सोसा असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. एसटी विलिनीकरणाचा अहवाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. हा अहवाल आज विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात येईल. मुंबईच्या खुनांसोबत व्यवहार करणाऱ्यांना वाचवलं जात असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केलाय. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठे खुलासे करणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय. मंत्री नवाब मलिक यांची आज ईडी कोठडी संपतेय, तर त्यांना आज पीएमएल कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदारांसाठी पक्षाचा व्हीप जारी केलेला आहे. अधिवेशन काळात पूर्णवेळ हजर राहावं, तसंच कामकाज संपेपर्यंत सभागृहात उपस्थिती अनिवार्य असणार आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात राजकीय भूकंप होणार असून आणखी काही मंत्री तुरुंगात जातील असा इशारा आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलाय. कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने राज्यातील 14 जिल्ह्यांचे निर्बंध शिथिल करण्यात आलेत. राज्यातील नाट्यगृह, सिनेमागृह, रेस्टॉरंट, पर्यटन स्थळं आणि धार्मिक स्थळं 100% क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यात काल कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. 1 एप्रिल 2020 पासून पहिल्यांदाच राज्यात एकही कोविड मृत्यूची नोंद झाली नाही. ओबीसी आरक्षण सुनावणी आज होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी सुनावणी होईल. मनपा आयुक्तांवर शहीफेक प्रकरणी रवी राणांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. नवाब मलिकांच्या ईडी विरोधातील याचिकेवर 7 मार्चला पुढील सुनावणी असेल. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. रामनगर साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश ईडीने जालना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. शेतीला दिवसा वीज मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 4 मार्चला महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करणार आहे. मंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदेंनी मेट्रोची पाहणी केलेली आहे. मेट्रो लाईन 7 आरे ते दहिसर मेट्रोचा प्रवास करत आदित्य ठाकरेंनी मेट्रोची पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 6 मार्चचा पुणे दौरा वादाचा ठरण्याची शक्यता आहे, कारण पुण्यातील काँग्रेस नेत्यांनी मोदींच्या दौऱ्यावेळी निदर्शनं करण्याचा आणि मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय. कोविड काळातील भ्रष्टाचाराचा आरोप करत मुंबई महापालिकेतील स्थायी समिती सभेत भाजपकडून निषेध फलकांचा पेहराव करत आंदोलन करण्यात आलंय. ऐरोली कटे मार्गिकेवरून माजी आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईच्या पालिका आयुक्तांसमोरच ठिय्या आंदोलन केलं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची चर्चा केली आहे. राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.
लोकल प्रवासासाठी लसीच्या 2 डोसची अट मागे घेण्याची मागणी होती, मात्र राज्य सरकारने ही सक्ती मागे घेण्यास नकार दिलाय. कल्याण डोंबिवलीतील पाणी प्रश्न तुमच्याकडून सुटत नसेल तुम्ही इथून सोडून जा, असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसीच्या आयुक्तांना दिलाय. बेस्ट कृती समिती खासगीकरणाविरोधात एकत्र आलेली आहे आणि या समितीचा आज वडाळा आगार येथे मीटिंग घेत प्रशासनाला त्यांनी काल इशारा दिलाय. एक महिला 15 वर्ष देशात पंतप्रधान होती, पण महिलांचं दुःख दूर केलं नाही. पंतप्रधान मोदी सत्तेत आले आणि पहिल्या 5 वर्षातच महिलांचं दुःख दूर केलं, असं रावसाहेब दानवे म्हणतात. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील भाजप नेते शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सांगलीत दारूच्या नशेत आजीला मारहाण करणाऱ्या नातवाला महिला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिलाय. दुसऱ्या जिल्ह्यातून परभणीत येणाऱ्यांना ओसाच्या ट्रॅक्टरची हवा सोडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन केलं गेलं. हे वाहन जय लक्ष्मी नरसिंह शुगर परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, तर या निर्णयाचं परभणीत फटाके फोडून स्वागत करण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांवर बहिष्कार टाकायचा की नाही या संदर्भात आज निर्णय घेण्यात येईल. 26 मार्चपासून आयपीएल 2022चा प्रारंभ होत असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. राज्य सरकारमधील एक मंत्री जेलमध्ये जात असल्याने हे भ्रष्टाचारी सरकार पायउतार झालं पाहिजे, असं साकडं पांडुरंगा चरणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी घातलंय. करमाळा तालुक्यात 70 विविध कार्यकारी सेवा सोसायटींच्या निवडणुका 31 मार्चपूर्वी घेण्यात येणार आहेत.